आपण बायका असो किंवा गृहिणी, आपण आपलं कपाट जसं आवरतं ना तसंच आपण ठेवायचा देखील कायम प्रयत्न करतो. म्हणजे एक कपडा काढला की तो व्यवस्थित तसाच व्यवस्थित ठेवला पाहिजे असं आपलं असतं. पण मुलं आणि माणसांच्या बाबतीत मात्र तसं नसतं. कारण की एक कपडा काढायला गेले की 4-5 कपडे तरी ते बाहेर काढूनच ठेवतात आणि मग त्यामुळे आपली चिडचिड होते. पण ती त्यांचीही चुकी नसते आणि आपलीही चुकी नसते. म्हटलं चला आज त्याच्यासाठीच एक वेगळं काहीतरी ऑर्गनाईज करूया, जेणेकरून त्यांना काढणंही सोपं होईल. आणि आता जे काही मी तिथे ऑर्गनाईज करणार आहे बघूया ते किती काम करतं. तर आजचा व्हिडिओ त्याच्याशीच रिलेटेड आहे आणि आज आहे आपला 31 डेज चॅलेंजपैकी चॅलेंज नंबर जो म्हणजे चॅलेंजचा दिवस आहे 8वा. सो व्हिडिओ स्किप न करता नक्की संपूर्ण बघा. सुरुवातीलाच तुम्ही कपाटाची अवस्था बघितली असेल. याच्या आधीही मी एक माझा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये मी माझे ड्रेस साड्या कशा ठेवते आणि हे दुसरं कपाट आहे ज्यामध्ये मुलांचं आणि मिस्टरांचे सगळे काही कपडे असतात. सगळ्यात पहिले तर संपूर्ण कपाट खाली केलं आणि छान असं क्लीन करून घेतलं. अशा माझ्याकडे छोट्या छोट्या मॅट्स आहे ज्यामुळे कपडे डायरेक्ट कपाटात ठेवले जात नाही, ते मॅट्स ठेवते आणि त्यावरती कपडे मी ठेवत असते. सगळ्यात पहिले तर या कपड्यांच्या मी घड्या घालायला घेतल्या. यामध्ये बरेच असे कपडे होते की जे न लागणारे आहे, त्यामुळे जे न लागणारे आहे ते मी बाहेर काढून ठेवले. आणि हे जीन्समधले काही कपडे ड्रेसेस म्हणजे शर्ट्स होते जे उन्हाळ्यामध्ये गरम होतं त्यावेळेस मी ते व्यवस्थित घड्या घालून कपाटात ठेवले होते. पण आता पावसाचं वातावरण आहे आणि थोडासा गारवा पण जाणवतो, त्यामुळे म्हटलं हे आत्ता वापरायला आपल्याला पुरेसे आहे. म्हणजे पावसाळा त्यानंतर हिवाळा इतके 4-8 महिने तरी या कपड्यांचा वापर होऊ शकतो. आणि जे काही पातळ कपडे आहे म्हणजे एकदम तर ते मी बाजूला काढून टाकले जेणेकरून त्याने थंडी वाजते. उगाच ते वापरण्यापेक्षा ते बाजूला ठेवूया, नंतर गरमीच्या सीझनमध्ये पुन्हा काढता येईल. अशा काहीशा गोष्टी ज्या आहेत ना या जर आपण व्यवस्थित लक्षात घेतल्या ना तर आपल्याला नियोजन करणंही सोपं जातं आणि समोरच्यालाही थोडे कपडे असले ते त्यांनाही शोधणं सोपं जातं. त्यानंतर बघा हे दरवाजाच्या मागे प्रत्येकाच्या घरात हे हँगर असेल आणि याला ना ज्या कपड्यांना इस्त्रीची गरज नाही आहे ते जे कपडे असतात सॅटिनमधले ते मी सगळे त्याच्या मागे अडकवले, जेणेकरून त्याला इस्त्री करायची ही गरज पडत नाही. आणि ज्यावेळेस कधी नकळत आपल्याकडनं कपडे इस्त्री नसेल तर त्यावेळेस हे सॅटिनचे शर्ट्स पटकन यूजमध्ये होतात. किंवा एखादा आपल्याकडे असा ड्रेस असतो जो आपण बाहेर जाऊन एकदा घातला आहे आणि आपल्याला पुन्हा घालायचा आहे, तोही हँगरला अडकवणं सोपं जातं. त्यामुळे ते इथे सगळ्यात पहिले लावून ठेवले आणि नंतर जे काही बाकीचे करायचे होते प्रेस ते ठेवलेले आहेत मी बाजूला. त्यानंतर आता सणवार असता, श्रावण म्हटलं की सणवार चालू येतं, मग पूजा येते, बऱ्याच दिवाळी पुढे आहेतच. या सगळ्या गोष्टी त्यावेळेस आपल्याकडे असे मस्त कुर्ता पायजमा हे सगळं असतं आणि असे सगळे कुर्ते वगैरे जे होते ना तेही मी जसं आपण एकदा आपल्या साड्यांना मोकळ्या हवेशीर ठेवतो ना तसंच यांचं पण असतं की ते थोडेसे वर्कवाले असतात जे आपण लग्नात कधी घालतोय, कधी एखाद्या फंक्शनला, परत त्याला उघडून देखील बघितलं जात नाही. म्हणून पुन्हा एकदा त्याचे व्यवस्थित काढलं, व्यवस्थित घडी घालून आणि एका व्यवस्थित असं ठेवलं जेणेकरून वेळेवर ते सापडायला मदत होते. आणि बऱ्यापैकी आपण सापडून देत असतो, पण सगळ्याच गोष्टी आपण का करायच्या, त्यामुळे त्या ठेवतानाच असं ठेवायचं की ज्याच्या गोष्टी ज्याला त्याला काढताच आल्या पाहिजे. सो अशा पद्धतीने इथे वरचा जो आहे तिथे सगळे कुर्ते किंवा ट्रेडिशनल जे काही आपले आउटफिट आहेत ना ते मी तिथे ठेवलेले आहेत. त्यानंतर इस्त्री केलेले जे काही शर्ट्स होते बऱ्यापैकी कॉटनचे होते ते मी सगळे असे हँगरला अडकवले जेणेकरून खाली मला पुरेशी जागा मिळेल. हँगरला अडकवल्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तोच शर्ट व्यवस्थित काढला जातो आणि खाली ठेवलं तर कधी त्यांना वेगळा लागलेला असेल तर सगळे कपडे अस्ताव्यस्त होतात. म्हणून मला तरी हे हँगरला लावलं खूप सोपं जातं. एका बाजूला मी टी शर्ट्स ठेवले आणि एका बाजूला जे काही एक्स्ट्रा थोडेसे शर्ट्स उरले होते ते ठेवलेले आहे. आता नंबर आहे या सगळ्या पॅन्ट्सचा. यावेळेस मी बऱ्यापैकी ऑर्गनायझर घेतले होते जेणेकरून आपण जसं आपल्या कपाटामध्ये प्रत्येक गोष्ट किंवा साडी व्यवस्थित ऑर्गनाईज राहिली पाहिजे तसंच यांच्यासाठी पण करूया. आणि त्यामुळे मागच्या वेळेस हे 2 ऑर्गनायझर घेतले होते ज्यामध्ये मी सगळ्या प्रकारच्या पॅन्ट्री ठेवल्या होत्या.
कारण की बऱ्याचदा मी पॅन्ट ज्यावेळेस अशी लाईनमध्ये लावून ठेवायचे त्यावेळेस एक पॅन्ट काढताना 2-3 पॅन्टी एकतर खाली पडायच्या आणि उचलताना घडी घालून कोणीही ठेवत नाही, त्यामुळे ते तसंच कोंबलं जायचं. पण आता अशा पद्धतीने ऑर्गनाईज केलं आहे, म्हणजे जी स्किन व्हाईट कलरची जी शेड आहे ती वेगळी, जीन्स वेगळी अशा पद्धतीने, किंवा ब्ल्यू ब्लॅकची शेड्स आहे ती वेगळी, दिसायला पण दिसतं, पटकन समजतं आपल्याला कुठली पॅन्ट हवी आहे ती, आणि त्यामुळे अशा पद्धतीने मी ते व्यवस्थित ठेवलेलं आहे. आता प्रत्येक वेळेस पैसे खर्च करण्याचीच गरज असते असं नाही आहे. मी खूप दिवसानंतर हे फक्त 122 रुपयामध्ये 2 घेतले होते. त्यानंतर हे माझ्या मुलाचे नवीन जे काही आहे ते कपडे मी यामध्ये ठेवले. हे आहे ब्लँकेटचं कवर. बऱ्यापैकी आपल्याकडे असं काहीतरी आपण घेतो, किंवा साडीचे कवर किंवा काही असं मोठं घेतो, मध्ये देखील असे कवर्स येतात. तर मी त्याचे बऱ्यापैकी जे काही स्वेटशर्ट्स आहे, जॅकेट्स आहे आणि नवीन टी शर्ट वगैरे हे सगळं मी त्याच्यामध्ये ठेवलं, कारण की सध्या मुलांचं स्कूल चालू आहे आणि मुलांना इतकं काही बाहेर जाण्याचे कपडे यावेळेस तरी लागत नाही, म्हणून ते अशा पद्धतीने ठेवले. आणि ज्या काही पॅन्ट्स आहे त्या पण वेगवेगळ्या मी ऑर्गनाईज करून ठेवल्या आणि त्या पण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवल्या. बऱ्याचदा मुलं एक कपडा काढताना तो पण ते तसेच करतात आणि मग व्यवस्थित ते कपडे राहत नाही. जर व्यवस्थित कॅरीबॅगमध्ये ज्यावेळेस ते रॅप केलेलं असतं ना, ती पिशवी काढल्यानंतर आपण ज्या पद्धतीने घडी ठेवली ना, तर पिशवी जरी पडली तरी पिशवी ही घडीसहित पडते आणि मग तशीच उचलून मुलांना ठेवता देखील येते. आणि म्हणून मग ती सवय लागली आहे की अशा पद्धतीने आपण व्यवस्थित कॅरीबॅगमध्ये ठेवूया. सो मुलांचे सगळे कपडे ऑर्गनाईज करून आणि मी व्यवस्थित इथं ठेवलेले आहे. यामध्ये आता मुलांच्या स्कूलमध्ये बऱ्यापैकी लागले तर त्यावेळेस मग त्यांना देखील काढता येईल किंवा आपल्याला देखील काढून देता येईल. तर त्यांचे कुर्ते वगैरे तेही मी ते गणपतीसाठी स्कूलमध्येही आता जन्माष्टमी वगैरे असे बरेच फंक्शन असतात, त्यावेळेसही त्यांना एक कुर्ता वगैरे लागतो, तर तोही मी व्यवस्थित असा ठेवते, जेणेकरून मुलांना शोधायला सोपं जातं. आणि प्लास्टिकची ही सिस्टीम तुम्हाला कशी वाटली, कारण की बऱ्याचदा पॅकिंगच्या वस्तू आपल्याकडे येतात आणि त्यावेळेस या अशा जपून ठेवल्या की ते ठेवायला देखील कामं येतात. आणि मुलांसाठी ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते त्यांना व्यवस्थित काढणं सोपं जातं. जसं तुम्ही ते ब्लँकेटचं कवर बघितलं, तसंच हे काही म्हणजे बॉक्स आहे, कागदी बॉक्स आहे पुष्ट्याचे, त्याच्यापासून देखील DIY असे ऑर्गनायझर बनवले आहे. बाहेरच्या साईडनी छान असा वॉलपेपर लावला, जेणेकरून ते दिसायला छान दिसतात आणि मुलांचे कपडे व्यवस्थित असे राहतात. मोठ्या मुलाचे कपडे आता तो जसा जसा समजदार झाला आहे तो त्याचे कपडे व्यवस्थित ठेवतो, पण लहान मुलांचे म्हटले की कपडे देखील खूप जास्त असतात, त्यामुळे त्यांचे भरपूर असे सेक्शन झाले. या कपड्यांमध्ये काही कपडे जे मोठे आहे ते मी ठेवले, काहीमध्ये सगळे जीन्सचे कपडे ठेवले आणि काही सगळे ट्रेडिशनल कपडे ठेवले. अशा पद्धतीने मी ऑर्गनाईज केलं आहे. त्याला तर मीच काढून देणार आहे, कारण की तो छोटा आहे, पण मला देखील वेळेवरती धावपळ होऊ नये, त्यामुळे कुठले कपडे कशात ठेवले हे शोधण्याची गरज पडत नाही. आणि अशा आपण DIY करून किंवा कमीत कमी पैशाची खर्च करून, कारण की हा बॉक्स तुम्ही कुठल्याही किराणा दुकानात गेला तर 10 रुपयाच्या वरती कोणीही तुमच्याकडनं पैसे घेणार नाही. आणि त्यामुळे माझ्याकडेही हे 10-10 रुपयामध्येच मी हे 3 मस्त असे बॉक्स बनवले आणि ज्यामध्ये कपडे देखील व्यवस्थित ऑर्गनाईज राहतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फक्त मिस्टरांचे डेलीचे कपडे सगळे काही ते वरच्या कपाटात आहे, मुलांचे जे काही सगळे न्यू कपडे आहेत ते वरच्या कपाटात आहे आणि डेली यूजचे कपडे ते आम्ही खालच्या कपाटात ठेवले. त्यामुळे मुलांचं तर हात लावणं नसतंच, फक्त जे काही मिस्टर आहे त्यांचंच असेल की वरतून त्यांना कपाटातून कपडे घ्यावे लागतात. आणि मोठ्या मुलाचं त्याला वाटलं की आज इकडे जायचं तर तो स्वतःच्या हाताने त्याचे कपडे चॉईस करतो, त्यामुळे त्यालाही मी तशाच पद्धतीची सवय लावली आहे की घेतानाही व्यवस्थित घ्यायचं आणि ठेवतानाही व्यवस्थित ठेवायचं. आता आपण जर ऑर्गनाईज व्यवस्थित केलेलं असेल अशा पद्धतीने तर ते त्यालाही घेणं सोपं होणार आहे आणि ठेवणं देखील. सो चला, मस्त असं इथे सगळं जे कपडे जे आहे ते व्यवस्थित इथं ऑर्गनाईज झालेले आहेत. आणि आता व्यवस्थित कपाट कसं दिसतंय तेही मी तुम्हाला पुढे दाखवते. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये जाऊन सजेशन देखील मला देऊ शकतात.
बघू शकतात अशा पद्धतीने छान असं कपाट इथे ऑर्गनाईज झालं आहे. आणि आता लास्ट जो एक कप्पा उरला आहे त्यामध्ये मी शॉल आणि बेडशीट ठेवलेले आहे, काही कर्टन ठेवले जे सापडणं मला इझी होणार आहे. सो अशा पद्धतीने छान असं कबड ऑर्गनाईज झालं आणि काही दिवसानंतर मी नक्की सांगेल की हे सगळं मी जे केलं आहे ते तसंच फॉलो होत आहे की नाही. सो चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.